नांदेड जिल्ह्यातील बाधित पूरग्रस्तांना शासनाच्या वतीने मदत देण्यात यावी या मागणीसाठी C2च्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि महानगरपालिकेवर पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। अनुदानाच्या मागणीसाठी बाधित पूरग्रस्तांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते सचिन कासलीवाल आणि C2चे गंगाधर गायकवाड यांनी केलं। आम्ही फॉर्म भरण्याची मोहीम चालू केलेली आहे। महापालिका नांदेडमध्ये 31 ऑगस्ट पासून 2-3 सप्टेंबर पर्यंत जे पाऊस झाला होता, मुसळधार पाऊस, त्यामध्ये नदीकाठावरील आणि सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। कपडा लत्ता खराब झाले आहे, अन्नधान्य खराब झाले आहे, मोबाईल वस्तू खराब झालेल्या आहेत, लेकरांचं शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे। आणि गेल्या 2023च्या धर्तीवर सानुग्रह अनुदान स्वरूपामध्ये 20,000 रुपये रोख रक्कम आणि 50 किलो अन्नधान्याचे किट, 2 ड्रेस, 2 साड्या आणि ज्यांचा लेकरांचं नुकसान झालं त्यांना बाल संगम छात्र योजनेअंतर्गत 10,000 रुपयाची मदत करावी अशी मागणी आहे। आज या विभागाचे मंत्री महोदय देखील नांदेडमध्ये आहेत आणि पोलिसांसोबत आमची चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांनी की आज मंत्री महोदय देखील आहेत आणि तुम्ही मोर्चा वगैरे काढू नका। परंतु गेल्या वर्षीचा आमचा अनुभव आहे, बोगस लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले। आज देखील 3 तारखेपासून आम्ही 2 तारखेला निवेदन दिल्यावर 3 तारखेपासून सर्वे चालू आहे, परंतु खऱ्या पूरग्रस्तांच्या घरी सर्वे करणारे लोक जात नाहीत। एखाद्या प्रतिष्ठित समजणाऱ्या नगरसेवकाच्या घरी किंवा माजी नगरसेवकाच्या घरी बसत आहेत, चुकीच्या लोकांचे नाव टाकत आहेत। हे लालबावटा खपून घेणार नाही। आमची जिल्हाधिकारी महोदयांना आणि महापालिकेच्या आयुक्त महोदयांना विनंती आहे, खरे पूरग्रस्त जे आहेत ते फॉर्म भरणार आहेत, फॉर्म त्यांचे स्वीकारावेत। गेल्या वर्षी आम्ही फॉर्म भरले होते, त्यांना मदत मिळालेली आहे। काही लोकांना मदत मिळाली नाही, त्यासाठी आमचा गेल्या वर्षीपासून लढा सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीचे काही पैसे राहिलेले आहेत, ते पैसे येऊन सुद्धा महापालिकेचे काही अधिकारी आणि तहसील मधले आमचे एक जाधव साहेब आहेत, पेशकार देवीदास जाधव, त्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपये आमच्या पूरग्रस्तांचे आलेले वापस गेले होते। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि आलेले पैसे आजच्या तारखेत टाकावेत अशी आमची मागणी आहे। किसान जन आंदोलन फक्त किसानचंच नाही, मी नांदेडात राहतो, गोरगरीब लोकांच्या घरामध्ये जे पाणी गेलेलं आहे आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केलेली नाही। ते म्हणतात की चौकशी झाली, सगळे लोकांचे फॉर्म झाले, पण असं काही दिसत नाही। कारण की 1-2 एरियामध्ये जातात आणि समोरचे फॉर्म भरून घेतात, मध्ये पाठीमागं जात नाही, बघत नाही की त्यांच्या पण घरीमध्ये पाणी गेलेलं आहे की नाही। हे चुकीचं नगरपालिका कलेक्टर ऑफिस मधले जे लोक आहेत, जे नियुक्त केलेले आहे, त्यांना म्हणजे कोणाच्या दबावामुळे केलेलं आहे असं ते सगळ्यालाही माहित आहे, पण हे चुकीचं आहे। आता हे जे आम्ही आज निवेदन द्यायलो आणि हे जे आम्ही मागणी करायलो, आम्ही लाल बावटाला सपोर्ट करतो। लाल बावटा नाहीये, रक्त लाल, झेंडा लाल आणि देशासाठी आणि गोरगरिबासाठी, कामगारसाठी, शिक्षकासाठी, सर्वसाठी लढणारे हे लाल बावटे आहे। हे बावटे नाही, हे लई डेंजर बावटे आहे। आणि डेंजर म्हणजे सत्तेसाठी लढतात, जेलामध्ये जायला पण तयार राहतात। यांच्यासारखे देशप्रेमी आणि यांच्यासारखे देशभक्त राहिले तर देशाला अजून एकदा आझादी भेटल। आणि सर्व लोकांना नम्र विनंती आहे, सर्व लोक आपले पण डोळे उघडा आणि ज्याचे डोळे झापलेले आहे त्याचे पण डोळे उघडायचे आहे आणि देशाला आझादी द्यायची आहे। इन्कलाब जिंदाबाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।